नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा वर्ष 2025 इयत्ता दुसरी, विषय गणित, घटक 1 संख्याज्ञान, उपघटक 8, 1 ते 100 पर्यंतच्या सम व विषम संख्या ओळखणे, व्यवसाय 8। प्रश्न पहिला, समसंख्यांच्या एकक स्थानी खालीलपैकी कोणता अंक नसतो? आता विद्यार्थी मित्रांनो, समसंख्यांच्या एकक स्थानी, आता समसंख्यांच्या एकक स्थानी कोणता अंक असतो? तर समसंख्यांच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी अंक असतो। मग आता 0, 2, 4, 6, 8 यापैकी जर एकक स्थानी अंक आला नाही तर ती संख्या समसंख्या नसते, म्हणजे ती संख्या विषम संख्या असेल। मग आता 4, 8, 5 आणि 3 मित्रांनो, समसंख्यांच्या एकक स्थानी 5 हा अंक नसतो आणि समसंख्यांच्या एकक स्थानी 3 हा सुद्धा अंक नसतो, कारण की 5 आणि 3 या विषम संख्या आहेत। बघा, समसंख्यांच्या एकक स्थानी 4 हा अंक असतो, 8 हा अंक असतो, 5 नसतो आणि 3 पण नसतो। म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, फक्त क व ड। प्रश्न नंबर 2, 1 ते 100 संख्यांमध्ये एकूण समसंख्या किती आहेत? विद्यार्थी मित्रांनो, 1 ते 100 संख्यांमध्ये समसंख्या 50 आहेत आणि विषम संख्या सुद्धा 50 आहेत, म्हणजे समसंख्या 50 आहे। म्हणून दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 50। प्रश्न नंबर 3, खालीलपैकी कोणती विषम संख्या आहे? विद्यार्थी मित्रांनो, विषम संख्या, आता ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 यापैकी एखादा अंक असतो ती संख्या विषम संख्या असते। तर मित्रांनो, आपण 4 पर्यायांमध्ये जर बघितलं तर पर्याय क्रमांक 3 मध्ये संख्या आहे 89, 89च्या एकक स्थानी आहे 9, 9 हा अंक विषम आहे। म्हणून तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 ही विषम संख्या आहे। प्रश्न 4, 1 ते 15 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती आहे? आता विद्यार्थी मित्रांनो, 1 ते 15 पर्यंतच्या समसंख्या, आता पहिली समसंख्या आहे 2, त्यानंतर 4, 6, 8, 10, त्यानंतर 12 आणि त्यानंतर मित्रांनो 14 या झाल्या 1 ते 15 पर्यंतच्या समसंख्या आणि यांची करायची आहे आपल्याला बेरीज। आता 2 आणि 4 6, 6 आणि 6 12, 12 आणि 8 झाले 20, 20 आणि 2 22, 22 आणि 4 26, हातचे आले 2, 2, 3, 4, 5। मित्रांनो, उत्तर आलं 56, म्हणजे 1 ते 15 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज झाली 56। म्हणून चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 56। प्रश्न नंबर 5, 45च्या पुढील दुसरी समसंख्या कोणती? विद्यार्थी मित्रांनो, 45च्या पुढची दुसरी, आता 45 नंतर येते 46 ही संख्या सम आहे, म्हणजे 45 नंतर पहिली संख्या 46, 45 नंतर दुसरी समसंख्या 48। मित्रांनो, 45 नंतर येणारी दुसरी समसंख्या आहे 48। म्हणून पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 48। प्रश्न नंबर 6, मोठ्यात मोठी 2 अंकी विषम संख्या कोणती? विद्यार्थी मित्रांनो, मोठ्यात मोठी 2 अंकी विषम संख्या आहे 99। बघा, 2 अंकी सगळ्यात मोठी संख्या आहे 99 आणि 99 ही संख्या विषम आहे, कारण की या संख्येच्या एकक स्थानी 9 हा अंक आहे। म्हणून 6व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1, 99। प्रश्न नंबर 7, खालीलपैकी कोणत्या पाढ्यात विषम संख्या असतील? आता मित्रांनो, आपण या ठिकाणी जर बघितलं तर 2चा पाढा, 4चा पाढा, 3चा पाढा आणि 6चा पाढा। 2 ही समसंख्या आहे, 4 समसंख्या आहे, 6 ही समसंख्या आहे, पण 3 ही विषम संख्या आहे। म्हणजे थोडक्यात 3च्या पाढ्यात विषम संख्या असतील, कारण की 3चा पाढा जर आपण लिहिला 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12, 3 5 15, आता इथपर्यंत जरी पाढा लिहिला तर मित्रांनो 3 ही विषम संख्या आहे, 9 विषम आहे, 15 विषम आहे, म्हणजे 3च्या पाढ्यात विषम संख्या असतील। म्हणून 7व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3।
प्रश्न नंबर 8, 20च्या पुढील तिसरी विषम संख्या कोणती? विद्यार्थी मित्रांनो, 20च्या पुढची पहिली विषम संख्या 21, 20च्या पुढची दुसरी विषम संख्या 23 आणि 20च्या पुढची तिसरी विषम संख्या 25. म्हणून 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 25. 21, 23 त्यानंतर 25. प्रश्न नंबर 9, 8च्या पुढील पाचवी विषम संख्या कोणती? विद्यार्थी मित्रांनो, 8च्या पुढची आता पहिली विषम संख्या 9, दुसरी विषम संख्या 11, तिसरी विषम संख्या 13, त्यानंतर पुढची चौथी विषम संख्या 15 आणि 15 नंतर 16 आणि 17. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, 8च्या पुढील पाचवी विषम संख्या आहे 17. कारण की प्रत्येक दोन विषम संख्येच्या मध्ये 2चं अंतर असतं, म्हणून 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 17. प्रश्न नंबर 10, खालीलपैकी कोणती समसंख्या असेल? आता मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 आहे 2 समसंख्यांची बेरीज. आता 2 समसंख्या घेतल्या आपण, 2 अधिक 4, उत्तर आलं समसंख्या. पर्याय क्रमांक 2, 2 समसंख्यांची वजाबाकी. विद्यार्थी मित्रांनो, पहिली समसंख्या घेतली आपण 6 आणि त्यातून दुसरी समसंख्या 2 आपण वजा केले, 6तनं 2 गेले, बाकी उरली 4. मित्रांनो, उत्तर सुद्धा या ठिकाणी समसंख्याच आले. त्यानंतर पर्याय क्रमांक 3, 2 समसंख्यांचा गुणाकार. आता एक समसंख्या घेतली 6 आणि दुसरी समसंख्या घेतली मित्रांनो 2, यांचा जर गुणाकार केला तर बेसख 12, उत्तर समसंख्याच येतं. म्हणजे समसंख्यांची बेरीज असू द्या, 2 समसंख्यांची बेरीज असू द्या, 2 समसंख्यांची वजाबाकी असू द्या आणि 2 समसंख्यांचा गुणाकार असू द्या, मित्रांनो उत्तर समसंख्याच येतं. म्हणजे सर्व पर्याय बरोबर. 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, सर्व पर्याय बरोबर. प्रश्न नंबर 11, खालील पर्यायातून चुकीच्या विधानाचा पर्याय शोधा. मित्रांनो, चुकीचं विधान शोधायचं आहे. पर्याय क्रमांक 1, 2 विषम संख्यांची बेरीज समसंख्या येते. आता मित्रांनो, पर्याय क्रमांक 1, 2 विषम संख्यांची बेरीज, पहिली विषम संख्या 1 आणि दुसरी विषम संख्या घेतली आपण 3, 1 आणि 3ची बेरीज झाली 4, उत्तर आलं मित्रांनो समसंख्या. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आहे बरोबर. पर्याय क्रमांक 2, 2 विषम संख्यांची वजाबाकी समसंख्या येते. आता 2 विषम संख्या, पहिली विषम संख्या घेतली 5, दुसरी विषम संख्या घेतली 3, मित्रांनो 5तनं 3 गेले, बाकी उरली 2. 2 विषम संख्यांची वजाबाकी समसंख्या येते, उत्तर समसंख्याच आलेलं आहे. दुसरं विधान सुद्धा आहे बरोबर. त्यानंतर आपण घेतलं तिसरं विधान, म्हणजे पर्याय क्रमांक 3, 2 विषम संख्यांचा गुणाकार समसंख्या येतो. विद्यार्थी मित्रांनो, विषम संख्या पहिली घेतली 5, दुसरी विषम संख्या घेतली आपण 3 आणि यांचा आपण केला गुणाकार, 2 विषम संख्यांचा गुणाकार, 5 त्रिक 15. मित्रांनो, उत्तर या ठिकाणी समसंख्या आलेलं नाहीये, उत्तर विषम संख्या आलंय. म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला समसंख्या येतो असं या ठिकाणी म्हटलंय. म्हणजे तिसरं विधान मित्रांनो चूक आहे. चुकीच्या विधानाचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. 11व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. मित्रांनो, चौथं विधान आपण या ठिकाणी अभ्यासूया. चौथ्या पर्यायामध्ये म्हटलंय क्रमवार विषम संख्या 2-2 ने वाढतात. बरोबर आहे, क्रमवार विषम संख्या 2-2 ने वाढतात किंवा क्रमवार समसंख्या सुद्धा 2-2 ने वाढतात. म्हणजे चौथं विधान सुद्धा बरोबर आहे. मित्रांनो, चुकीचं विधान आहे पर्याय क्रमांक 3. 11व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 12, दशक स्थानी 8 हा अंक असलेल्या किती विषम संख्या 1 ते 100 या संख्यांमध्ये आहे? विद्यार्थी मित्रांनो, दशक स्थानी 8 हा अंक असला पाहिजे आणि ती संख्या विषम असली पाहिजे. अशा 1 ते 100 या संख्यांमध्ये किती संख्या आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, पहिली संख्या आहे 81, ही विषम संख्या आहे. या संख्येच्या दशक स्थानी बघा, एकक स्थानी 1 आहे, दशक स्थानी 8 आहे. त्यानंतर पुढची मित्रांनो संख्या येते ती म्हणजे 83. बघा, विषम संख्या आहे, दशक स्थानी 8 आहे. त्यानंतर आहे 85, त्यानंतर 87 आणि त्यानंतर मित्रांनो 89. बघा, या सगळ्या विषम संख्या आहेत आणि या सगळ्यांच्या दशक स्थानी 8 हा अंक आहे. म्हणून मित्रांनो अशा 5 संख्या आहेत. 1 ते 100 या संख्यांमध्ये किती संख्या आहे? तर 5 संख्या आहे. म्हणून 12व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 5.
प्रश्न नंबर 13, खालीलपैकी कोणती विषम संख्या असेल? विद्यार्थी मित्रांनो, कोणती विषम संख्या येते आता? 9 आणि 5 14, म्हणजे ही समसंख्या आहे. त्यानंतर मित्रांनो 7तनं 5 गेले, बाकी उरली 2, ही सुद्धा समसंख्या आहे. 7 त्रिक 21 मित्रांनो, ही विषम संख्या आहे. मग हे आपलं उत्तर आहे. 13व्या प्रश्नाचं उत्तर, खालीलपैकी कोणती विषम संख्या असेल? 7चा पाढा 3 पर्यंत म्हणा किंवा 3चा पाढा 7 पर्यंत. 3 7 21, 21 ही विषम संख्या येते मित्रांनो, ही आपलं उत्तर आहे. आणि 6 अधिक 8 मित्रांनो, 6 आणि 8 झाले 14, ही सुद्धा समसंख्या आहे. तर विषम संख्या आहे पर्याय क्रमांक 3. म्हणून 13व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 14, खालीलपैकी कोणत्या पर्यायातील संख्या सम नाहीत? म्हणजे विषम संख्या कुठे आहे? तर मित्रांनो पर्याय क्रमांक 1 मध्ये 92 48 या समसंख्या आहेत. पर्याय क्रमांक 2 मध्ये 56 64 या सुद्धा समसंख्या आहेत. पर्याय क्रमांक 3 मध्ये 35 39 मित्रांनो या समसंख्या नाहीत, या विषम संख्या आहे. 14व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. बघा, संख्येच्या एकक स्थानी जर 1 3 5 7 9 यापैकी एखादा अंक असेल तर मित्रांनो ती विषम संख्या असते. म्हणजे पर्याय क्रमांक 3 मध्ये समसंख्या नाहीत, तर या विषम संख्या आहेत. पर्याय क्रमांक 4 मध्ये मित्रांनो 88 16 या दोनही समसंख्या आहेत. 14व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 15, खालीलपैकी कोणत्या पर्यायातील संख्या विषम नाहीत? आता कोणत्या पर्यायामध्ये विषम नाहीत? तर पर्याय क्रमांक 1 मध्ये मित्रांनो 31 41 एकक स्थानी 1 1 आहे, म्हणजे या विषम संख्या आहेत. पर्याय क्रमांक 2 59 आणि 69 एकक स्थानी 9 9 आहे, म्हणजे या सुद्धा विषम संख्या आहेत. पर्याय क्रमांक 3 47 77 एकक स्थानी 7 7 आहे, म्हणजे मित्रांनो या सुद्धा विषम संख्या आहेत. पर्याय क्रमांक 4 22 44 एकक स्थानी 2 आणि 4 आहे, मित्रांनो या विषम संख्या नाहीत. पर्याय क्रमांक 4 मध्ये विषम संख्या नाहीत, पर्याय क्रमांक 4 मध्ये समसंख्या आहेत. म्हणून 15व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 16, खालीलपैकी कोणती समसंख्या नाही? विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 1 55 मित्रांनो ही विषम संख्या आहे, म्हणजे ही समसंख्या नाही. 16व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 55. पर्याय क्रमांक 2 26 समसंख्या आहे. पर्याय क्रमांक 3 38 समसंख्या आहे. पर्याय क्रमांक 4 46 समसंख्या आहे. मित्रांनो एकक स्थानी 6 आहे, एकक स्थानी 8 आहे, एकक स्थानी 6 आहे, म्हणजे या समसंख्या आहेत. आणि पर्याय क्रमांक 1 मध्ये एकक स्थानी 5 आहे, 5 हा विषम अंक आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे 16व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न नंबर 17, खालीलपैकी कोणत्या संख्येतून 5 वजा केले असता समसंख्या मिळेल? मित्रांनो आता 25 पर्याय क्रमांक 1 25 वजा 5, पर्याय क्रमांक 2 30 वजा 5, पर्याय क्रमांक 3 40 वजा 5 आणि पर्याय क्रमांक 4 58 वजा 5. मित्रांनो कोणत्या पर्यायामधून 5 वजा केले असता समसंख्या मिळेल? हा आहे या व्यवसायातला 17वा म्हणजे शेवटचा प्रश्न. आणि या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात. या ठिकाणी हा व्हिडिओ संपलेला आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.